नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक कहाणी घेऊन आलो आहोत जे रेबीज संदर्भात आहे. होय, रेबीज संदर्भात, जे की कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लागण होते. तर या रेबीजच्या लशीचा शोध कोणी लावला असेल, कसं, कधी, कोठे आणि कोणावरती प्रयोग केला, हेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. तर याचं काय झालं, 1885 मध्ये जोसेफ मिस्टर या लहान मुलाला रेबीज झालेला कुत्रा चावला आणि याच्यावरती उपाय म्हणून लुई फाशर यांनी जोसेफ मिस्टरला हे लस दिले. या मुलाला हायड्रोफोबिया होणे म्हणून लस देऊन टाकली, इंजेक्शन दिले. मग वैद्यकीय शास्त्रात लस आणि लसीकरण पहिला यशस्वी प्रयोग लुईस फाशर यांनी केला आणि तो जोसेफ मिस्टर हा वाचलाही. यानंतर त्याच्या संशोधनाची कमान म्हणजे लुई फाशरच्या संशोधनाची कमान उंचवतच गेली आणि याच्यावरती कळस म्हणजे त्यांनी शोधलेला हायड्रोफोबिया म्हणजेच रेबीजवर शोधलेली लस. त्या काळी काय व्हायचं, फ्रान्समध्ये साधारणपणे मेंढ्यांचे रक्षण करण्यासाठी, जसे आपल्या भारतात रक्षण करण्यासाठी कुत्रे वगैरे पाळतो, तेही त्या काळी फ्रान्समध्ये कुत्रे वगैरे पाळायचे. पण या कुत्र्यांना रेबीजची लागण झाली की ते कुत्रे इतर कुत्र्यांना आणि माणसांवर हल्ले करायचे आणि जखमी कुत्रे आणि माणसं यांनाही रेबीजची लागण व्हायची. आज ही रेबीजवर लसीकरण हा एक उत्तम असा उपाय आहे. लुई फाशर यांच्या लक्षात आलं की रेबीज झालेल्या कुत्र्यांच्या दूषित लाळेत रेबीजचे जंतू असतात. हे कुत्रे चावले की त्या व्यक्तीला किंवा प्राण्याला त्यांची लागण होते. यासाठी त्यांनी जंतू शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना काय त्या काळच्या सूक्ष्मदर्शकात ते जंतू आढळून आले नाहीत किंवा दिसलेही नाही. याचे मुख्य असं कारण म्हणजे की त्यावेळी हे तंत्रज्ञान अजून एवढं अवगत नव्हतं, एवढं प्रगत नव्हतं. त्याने दुसरे असे निरीक्षण नोंदवले किंवा त्यांना दुसरं असं निरीक्षण करून त्यांना आढळलं की जंतूंची वाढ मेंदूत आणि मज्जारज्जूत होते. तुम्हाला माहिती आहे, यावर त्यांनी एक अभिनव असं तंत्रज्ञान वापरून रेबीजची लस तयार केली. त्यासाठी त्यांनी काय केलं की लुईस फाशर यांनी कुत्र्याचे रक्त सशाच्या मेंदूत चक्क सोडलं. थोडक्यात म्हणजे रेबीजचे जंतू वाढण्यासाठी सशाच्या मेंदूचा वापर करण्यात आला. हे ससे काही दिवसातच रेबीजने मरण पावले की त्यांच्या मज्जारज्जू वेगळे काढून ते सुकवले जायचे आणि या सुकवलेल्या मज्जारज्जूंचा वापर करून फाशर हे 5%, 10% आणि 15% अशा प्रमाणात लस बनवायचे. लस तयार झाली, पण कोणत्या प्राण्यांवर हे लागू पडेल हे शोधण्यासाठी फिसाळलेला कुत्रा चावलेला एका व्यक्तीची किंवा एका रुग्णाची गरज होती. याच्यातच एक संधी चालून आली, म्हणजेच जोसेफ मिस्टर नावाचा 9 वर्षाचा एक मेंढपाळ मुलाला फिसाळलेल्या कुत्र्याने अनेक चावा घेतले होते. दुसरं काही उपाय नसल्याने त्याच्या डॉक्टरने जोसेफला लुई फाशर याच्याकडे पाठवले. फाशरने वेगवेगळ्या प्रमाणातील लस सतत 14 दिवस त्याला टोचले किंवा दिले आणि आश्चर्य म्हणजे काय, जोसेफ मिस्टर वाचला आणि ठणठणीत बराही झाला. जोसेफ मिस्टर हा जगातील रेबीजचा पहिला वाचलेला रुग्ण होता. फिसाळलेला कुत्रा चावला की 14 इंजेक्शन का घ्यायची ते आता तुम्हाला समजलं असेल किंवा लक्षात आलं असेल. यानंतर काही दिवसांनी जोसेफ मिस्टर याच्या मित्राला घेऊन आला. त्यालाही फिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतले होते. फाशरने त्यालाही सेम 14 इंजेक्शन दिले. त्याचाही जीव वाचला. लुई फाशर हे सर्व संशोधन अकॅडमी ऑफ सायन्स समोर मांडले. यानंतर फाशर रेबीजवरच्या संशोधनाचा जगभरात मान्यता मिळवली.